Good evening to all the participants. आजचं आपलं सेशन तनुजा मॅडमने सांगितलं हे कन्क्लुडिंग सेशन असेल. मी त्याला थोडंसं ऍड करेन. ऍक्च्युअली इट इज नॉट अ कन्क्लुडिंग सेशन, पण फक्त मी काय करतोय, तुमच्या मनातल्या काही डिफिकल्टीज असतील, तुमच्या मनात काही शंका असतील, त्याचं ते निराकरण व्हायलाच पाहिजे. आणि जे आपले 3 सेशन झाले त्याचा आपल्याला आपला आजचा उद्देश फार मर्यादित आहे की सध्या 15-20 दिवसानंतर 1 महिन्याच्या आत आपला ओरल एंट्री होणार आहे. आणि त्यामुळे आपलं मूळ ऑब्जेक्ट काय आहे, तर त्या इंटरव्ह्यूला आपल्याला या सेशनचा फायदा व्हायला पाहिजे. त्यामुळं सेशन हे कंटिन्यू आहे असं समजायला हरकत नाही. यानंतर जर तुम्हाला काही अडचणी आल्या त्या तुम्ही अडचणी मांडू शकता, मॅडमला विचारू शकता, किंवा तुम्हाला फार जर अडचण आली तर सब्जेक्ट टू माय टाइम कन्स्टंट तुम्ही मला जर ईमेल केलं तर त्याचे मला वेळ मिळाला तर मी त्याचे उत्तर देऊ शकेन. तर आजचं सेशन हे मुख्यत्वे करून आपल्याला असं होतं की आताच्या 2 सेशनच्या अनुषंगानं तुम्हाला काही प्रॉब्लेम्स आले असतील का, किंवा आले जरी असतील तर ते तुम्ही मांडू शकता. परंतु त्यापूर्वी मी असं म्हणेन की पहिल्यांदा माझं लेट मी कम्प्लीट माय सेशन हे संपू द्यावं, कारण मला जे द्यायचं ते मी देऊन टाकेन. तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही केव्हा विचारू शकता. पण 2 दिवस पाहिलं की इंटरव्ह्यू देताना आपण पूर्व तयारी काय करायला पाहिजे, आपली शारीरिक परिस्थिती कशी असली पाहिजे, मानसिक परिस्थितीचा आपण अभ्यास केला पाहिजे, आणि कशा पद्धतीने आपण इंटरव्ह्यूला सामोरं जाण्यासाठी आपण स्वतःला तयार केलं पाहिजे. टू प्रिपेअर युअर सेल्फ. आणि असं पूर्ण प्रिपेअर झाल्यानंतर मी तुम्हाला हेही पहिल्यांदा सांगितलं की काही व्यक्तिमत्वातल्या उणीवा दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि सर्व झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळी मी तुम्हाला या पद्धतीने काही गोष्टी सांगितल्या की कशा प्रकारचे प्रश्न येतील आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना आपण काय विचार करायचा आहे. आपण अगदी शांतपणे त्या प्रश्नावर विचार करून आपण उत्तर द्यायचं आहे. आता आजच्या सेशनमध्ये आपण थोडंसं तुम्हाला इंटरव्ह्यू रूम मध्ये घेऊन जाऊ. आतापर्यंत आपण बाहेरून प्रिपरेशन केलं. आता आज मी तुम्हाला घेऊन जाईल की तुम्ही त्या रूम मध्ये बसलेले आहात, आणि नंतर काही प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आणि त्याचे कशा पद्धतीने उत्तर द्यायचे, हे आपला सेशन आहे. पूर्ण पुस्तक पूर्ण प्रश्न तर होणार नाही, परंतु जी महत्वाची जी मला दिसतात अगदी आता सीपीसी हे सर्व विषय आता मला पाठस्थळ मी अगदी तोंडाने सांगू शकतो की हे प्रश्न कोणा सेक्शन, आणि ते थोडी बहुत करून तुम्हाला ते प्रश्न विचारणार, त्यापेक्षा दुसरे काय प्रश्न असणार नाही. ही प्रश्न असतील, अजून काही प्रश्न असतील, ती प्रश्नावली आपल्याला वाढवता येईल, कितीही वाढवता येईल. पण तो पण सॅम्पल प्रश्न, एखादा टॉपिक मला दिसला तर मला त्यातलं महत्वाचं काय दिसतं ते प्रश्न मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, आणि त्यावर तुमच्याकडून काय उत्तर अपेक्षित असावं याबद्दल थोडंसं मार्गदर्शन, हा छोटासा छोटे काही उपक्रम आजचा आहे. दुसरं म्हणजे आपण मला माहित नाही आपण कुठं खेड्यामध्ये असाल किंवा एखाद्या तालुक्या प्लेसला असाल, तर जास्त तुमचा टाइम असं वेस्ट करण्यामध्ये फारसा अर्थ नाहीये. मुंबईला जा, पुण्याला जा, इकडे जा, तिकडे जा, वेगवेगळे कोर्सेस अटेंड करा. पास होण्यासाठी काय लागतं एवढं आपल्याकडे असलं पाहिजे. ज्ञान तर माणसानं जरूर मिळवा. मी तुम्हाला काल सांगितलं होतं की 2 पुस्तकं तुम्हाला मिळाली तर वाचा. की वाचणं किंवा न वाचणं हे तुमच्या हातामध्ये आहे. एक यू कॅन विन हे नावाचं पुस्तक मी तुम्हाला दिलं होतं, आणि अजून एक कोणतं पुस्तक आज मला आठवत नाही, पण ते खूप सुंदर पुस्तक आहे. ते पुस्तक वाचल्यानं तुमचा थोडासा
आत्मविश्वास वाढेल, निश्चित वाढेल आत्मविश्वास, आणि तुम्ही यशस्वीपणे इंटरव्ह्यू फेस करू शकाल. आताच्या नंतर यानंतर ज्यावेळी तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यू रूम मध्ये जाल, मध्ये बसाल, सर्वांना विश कराल, हे सगळं आपण पाहिलं कसं करायचं ते. आणि नंतर प्रश्नाची सरबत्ती तुमच्यावर सुरू होईल. पुन्हा मी रिपीट हेच करेन की इंटरव्ह्यू ओपन होताना पहिल्यांदा तुम्हाला ते काही सोप्या प्रश्नाने सुरुवात करते की जे तुमच्या वैयक्तिक लाईफ बद्दल असू शकते, तुमच्या गावाबद्दल माहिती असू शकते, किंवा तुमच्या अकॅडमिक करिअर बद्दल माहिती असू शकते, तुम्ही LLM केलं असेल तर त्याबद्दल असू शकते, तुम्ही प्रॅक्टिस केलेली आहे, प्रॅक्टिस केली असेल तर तुमची 3 वर्षाची प्रॅक्टिस असेल, 5 वर्षाची प्रॅक्टिस असेल, तुम्ही दाखवलं असेल की मी सिव्हिल मॅटर चालवले, क्रिमिनल मॅटर्स चालवले, त्या अनुषंगाने ते काही प्रश्न डेव्हलप केलेले असतील. त्यावेळी तुम्हाला सर्वात सोपी पद्धत अशी सांगितली होती की तुम्ही केस स्टडी अप्रोच हा इंटरव्ह्यू साठी अत्यंत महत्वाचा आहे. आपण आतापर्यंत काय पाहिलं? आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण जी शिक्षण पद्धती स्वीकारली आहे ती आहे मास एज्युकेशन सिस्टीम. मास एज्युकेशन सिस्टीम मध्ये म्हणजे चौथीची मुलं असतात, पाचवीची एक ठराविक वयोगटातील मुलं, त्यांची बौद्धिक क्षमता ठराविक असेल असं समजून ते एका ठिकाणी जमा करायचे, आणि कुठेतरी माझ्यासारखा माणूस असून त्याने त्याला 1-2 तास मी शिकवायचं, 2 तास दुसऱ्याने शिकवायचं, असे 6 ते 7 तास त्याच्या रोजच्या लाईफ मधले हे स्कूल घेऊन टाकतं, आणि या बदल्यात त्याला काय मिळतं हे आपल्याला माहित नाही. आपलं जर उदाहरण घ्यायचं असेल की आपण LLB केलं, LLB ला असताना आपण एवढे काही पिरियड, रोजचे 5 पिरियड, 6 पिरियड, 7 पिरियड केले असते किंवा केले नसते, परंतु तुमच्या आयुष्यामधले 3 किंवा 5 वर्ष आपण त्या इन्स्टिट्यूटला दिलेले आहेत. मग ज्यावेळी तुम्ही पासआउट होऊन बाहेर पडा, तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारून पहा की डिग्री मिळाल्यानंतर, तुम्हाला बारचं रिकग्निशन मिळाल्यानंतर, तुमचं बारचं एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट न्यायालयामध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकता का? याचं उत्तर 100% नाही असं आहे, तुम्हालाही माहित आहे. तुम्हाला कुणातरी सिनियरकडे काम करावं लागतं, कुणाच तरी ऑफिस जॉईन करावं लागतं, किंवा कोणी एखादी लॉ फर्म जॉईन करावी लागते. ते 5-5, 6-6, कुणी 5-10-10 वर्ष तिथे काम करतात, आणि इव्हन 2-3 वर्षानंतर सुद्धा पुरेसा आत्मविश्वास नसतो की एखादा दावा मी कोर्टामध्ये दाखल करेन, त्यामध्ये साक्षी पुरावा घेईन, त्यामध्ये डॉक्युमेंट्स दाखल करेन, ती केस जिंकेन हरेन ती गोष्ट वेगळी आहे, परंतु एवढा आत्मविश्वास का येत नाही? आपली शिक्षण पद्धती, मास एज्युकेशन सिस्टीम, ती याला जबाबदार आहे. मी लॉ कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होतो, त्यावर मी खूप काही सुचवला होता की ही सिस्टीम थोडी बदलायला हवी आहे. मास एज्युकेशन सिस्टीमच्या ऐवजी जर आपण प्रोजेक्ट बेस्ड एज्युकेशन मुलांना दिलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होऊ शकतात. प्रोजेक्ट बेस्ड एज्युकेशन म्हणजे काय? सिव्हिल प्रोसिजर कोड हा विषय तुम्हाला ठेवलेला आहे. सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये फायलिंग ऑफ लेंट आहे. तो चॅप्टर पुस्तक घेऊन शिकण्यापेक्षा जर हे विद्यार्थी सेकंड इयरची किंवा थर्ड इयरची, ज्यावेळी त्यांना सिव्हिल प्रोसिजर कोड किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड विषय ठेवलेला आहे, जर या विद्यार्थ्यांना डायरेक्ट कोर्टामध्येच पाठवलं आणि कोर्ट रूम प्रॅक्टिस जर त्यांना त्याच वेळी दाखवली, ते न्यायालयामध्ये जातील,
ज्युनियर डिव्हिजनच्या कोर्टात बसतील, तिथल्या एखाद्या प्लेंटचा अभ्यास करतील, दावा कसा दाखल होतो त्याची प्रॅक्टिस करतील, तिथे पाहतील, प्रत्यक्ष पाहतील, प्रत्यक्ष अनुभव घेतील. त्याच दाव्यामध्ये जर एखादा दाव्याचा पूर्ण अभ्यास करायला त्या विद्यार्थ्याला दिला की तुला एक 15 दिवस दिलेले आहेत, 15 दिवसामध्ये रोज कोर्टात न्यायालयामध्ये जायचं आणि 5 सूट्स, 5 दावे तुम्ही अभ्यास करायचा आणि त्या पूर्ण केस स्टडी करून एक प्रोजेक्ट कॉलेजमध्ये दाखल करायचा. दुसरा एक प्रोजेक्ट आहे प्रिझन ऍडमिनिस्ट्रेशन, असा एक विषय आहे. प्रिझन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही प्रिझन मॅन्युअल घ्याल, प्रिझन मॅन्युअलचा पूर्ण अभ्यास करा. त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना डायरेक्ट सेंट्रल प्रिझन मध्ये, स्टेट प्रिझन मध्ये जर पाठवलं आणि तिथे जर त्यांना अभ्यास करायला सांगितलं की किती कैदी आहेत, किती कैद्यांना शिक्षा झालेली आहे, किती कैदी शिक्षा न होता अंडर ट्रायल प्रिझनर्स म्हणून तिथे आहेत, किती लहान मुलं आहेत, किती फिडिंग चिल्ड्रन आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या जेलची इंटेक कॅपॅसिटी किती आहे, 600च्या इंटेक कॅपॅसिटी मध्ये 1400 भरलेले आहेत, यावर उपाय काय. थोडक्यात म्हणजे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा त्यांना ग्राउंड रियालिटी त्यांना दाखवा ना. सिव्हिल प्रोसिजर कोड पुस्तकामध्ये अभ्यास केल्यापेक्षा, पुस्तकात तर आहेच, त्याच कायद्याचा अभ्यास करून त्याला जर न्यायालयामध्ये त्याचा वेळ तेवढा दिला तर तो जास्त परिणामकारकरित्या शिकू शकेल. परंतु आपले प्रोफेसर जे असतात त्या प्रोफेसरांचा न्यायालयीन कामकाजाशी काही फारसा संबंध नसतो, त्यामुळे ते गो बाय द सिलेबस. त्यामुळे आपण ज्यावेळेला आपल्या आयुष्याची 5 वर्ष 10 वर्ष या क्षेत्रामध्ये देतो तर तेवढी एक्सपर्टिझम आपल्याला येते का, तेवढं परफेक्ट आपण होतो का हे पाहायला पाहिजे. पण तो आपल्याकडे मास एज्युकेशन सिस्टम आहे. इव्हन आता सुद्धा ज्यावेळी आपण मला न्यायाधीशांचं प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. तिथे असं मास एज्युकेशन नसतं, पर्सनल टीचिंग असतं, पण ते ट्रेनिंग आहे आणि एज्युकेशन वेगळं आहे. मग तसं प्रोजेक्ट बेस्ड एज्युकेशन, प्रॅक्टिकल डिफिकल्टीज, आणि त्या जर त्याच वेळी तुम्हाला सोडवायला सांगितलं तर मला वाटतं जास्त तुम्हाला उत्कृष्टरित्या तो विषय समजेल. त्यामुळे अशा प्रकारचं शिक्षण हे खरं अभिप्रेत आहे. बार कौन्सिलला आम्ही सजेस्ट केलेलं आहे, शासनाला सजेस्ट केलेलं आहे. जो शिक्षण क्षेत्राची दुरावस्था पाहता त्याचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही. कारण कुणाची अशी एवढी ऐकून घेण्याची आणि एखादी कल्पना आवडली तर त्याची उपयुक्तता आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी जी मनोधारणा लागते, तो ऍटिट्यूड लागतो, त्यामध्ये आपण कमी पडतो. आज आपण तरुण आहात, आपल्या आयुष्याची वर्ष ज्या वेळेला आपण या क्षेत्रामध्ये घालताना प्रत्यक्ष त्यामधून काही तुम्हाला सापडत नाही, त्यावेळेला आम्हालाच वाईट वाटतं. आम्ही आमच्या वयाच्या उत्तरार्धामध्ये आहोत. वी हॅव क्रॉस 65, वी आर नियरिंग 70. पण तो आज आम्ही ज्याला तरुण पिढीकडे पाहतो त्याला आम्हाला असं वाटतं की ही पिढी यशस्वी जायला पाहायला पाहिजे. एखादा मुलगा LLB झाला तर त्या एक 15 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये, 1 वर्षाच्या आत तो उच्च न्यायालयापुढे उभा राहायला पाहिजे. त्याला आर्ग्युमेंट करता आली पाहिजे, त्याला प्लेट दाखल करता आला पाहिजे, त्याला रिटर्न स्टेटमेंट दाखल करता आलं पाहिजे, त्याला इश्यूज समजले पाहिजे. पण तो पर्यायानं होत नाही. आज आपण इथं जॉईन झालेला आहात, आपण ही गोष्ट मनाशी खूणगाठ बांधा की आपल्या याच्यानंतर आयडल बसायचं नाही. न्यायाधीशाची परीक्षा आयुष्यामध्ये येईल, आयुष्यामध्ये जाईल, याच्याही पेक्षा अनेक सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहेत. मग त्यावेळेला त्या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी मला ज्ञान मिळणं आवश्यक आहे. फक्त पुस्तकी ज्ञान मिळून उपयोग नाही.
तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान आवश्यक आहे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आपलं व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी, अधिक सुंदर करण्यासाठी निरनिराळी पुस्तकं वाचा जी बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर ही थोडीशी पार्श्वभूमी सांगून आपण आता ज्यावेळी एक थोडासा भाग आहे, लिगल नॉलेज टेस्टच करायची वेळ आली, थोडाफार भाव टेस्ट होऊ शकतो. बाकीचं व्यक्तिमत्व विकासाबद्दल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतील, त्या प्रकारच्या प्रश्नांना तुम्ही कसं फेस करायचं, कसं उत्तर द्यावं, हे आपल्या 2 पार्टचा भाग झालेला आहे. पण थोडंसं लिगल नॉलेज जे टेस्ट होण्याची शक्यता असते, थोडंफार टेस्ट करावं लागतं. तर त्यावेळी आपण कसं करा, आपण एक थीम घेतली पाहिजे आणि त्या थीम नुसार आपण अभ्यास केला पाहिजे. बेरॅट घ्याल किंवा कॉमेंट्रीचं पुस्तक घ्या आणि सेक्शन 1 ते लास्ट सेक्शन ही वाचण्याची पद्धत नाही आहे. एक थीम घ्या आणि ती थीम संपू द्या. आता क्रिमिनल प्रोसिजर कोर्टला मी अद्याप हात घातला नाही, कदाचित नंतर तुमची इच्छा असेल तर आपण त्यासाठी सुद्धा आपण बसू शकतो. सध्या मला वेळ नाही आणि तुमच्या परीक्षेला वेळ आहे, परंतु जर समजा संधी मिळाली, तुमची जर इच्छा असेल, त्याकरता मी थोडाफार वेळ देऊ शकेन. उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, व्हायकेरियस लायबिलिटी. तुम्ही टॉर्ट मध्ये अभ्यास केला व्हायकेरियस लायबिलिटी, तर तसे व्हायकेरियस लायबिलिटीचे प्रिन्सिपल हे आयपीसी मध्ये आहे का, किंवा आता जी नवीन तुमचं ऍक्ट झालं त्यामध्ये आहे का, ज्याला आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी सुद्धा असं म्हणता येईल. ऍक्ट डन बाय सेव्हरल पर्सन्स इन फर्दरन्स ऑफ कॉमन इंटेन्शन, जे पूर्वी सेक्शन 34 होता, आता त्याचा सेक्शन बदललेला आहे. किंवा अबेटमेंटचं सेक्शन आहे, अनलॉफुली असेंब्लीचं सेक्शन आहे. थोडक्यात म्हणजे 100 आरोपीपैकी एकाच आरोपीनं गुन्हा केलेला आहे किंवा 10 आरोपीनं गुन्हा केलेला आहे, किंवा रॉबरी अँड डेकॉयटी आहे, रॉबरी अँड डेकॉयटी विथ मर्डर आहे. या प्रकारामध्ये 7, 8, 10, 15 जण असतात. 10, 15 जणांनी मिळून एक गुन्हा केलेला असतो. प्रत्येकाची जबाबदारी किती आहे, इज कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी. या कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी खाली किंवा व्हिकेरियस लायबिलिटीच्या अंडर आपल्या आयपीसी मध्ये किती सेक्शन्स आहेत. अबेटमेंट आहे, अनलॉफुल असेंब्ली आहे, रॉबरी डेकॉयटी आहे, वेजिंग वार आहे. हे सर्व प्रकारचे सेक्शन्स एकत्र करा आणि त्याचा अभ्यास करा की याच्यामध्ये फरक काय, तुलनात्मक फरक काय आहे. अनलॉफुल असेंब्लीमध्ये, unlawful assembly, if it is of unlawful assembly of 100 persons, how can you find out liability of each and every member of that unlawful assembly? क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. क्रिमिनल कॉन्स्पिरसी मध्ये प्रत्यक्ष मर्डर एकानंच केलेला आहे. फक्त एकानं मुंबईहून फोन केला, दुसऱ्याने 3 माणसांना फोन केला, तिसऱ्याने 4 माणसांना फोन केला आणि त्या 4 जणांच्या ग्रुपने प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे आणि घटना, मर्डर म्हणा, बलात्कार म्हणा, जी काही घटना घडली असेल, तर त्याला बाकीच्यांचं ज्यांची प्रत्यक्ष उपस्थिती सुद्धा घटनास्थळी नव्हती, त्यांची लायबिलिटी काय आहे, कशी काढायची लायबिलिटी. हे जे कन्स्ट्रक्टिव्ह लायबिलिटी हा एक उदाहरण मी सांगितलं. तर ही सेक्शन्स एकत्र गोळा करा. कन्स्ट्रक्टिव्ह एक 8 ते 10 सेक्शन्स आयपीसी मध्ये आहेत आणि त्याचे कंपॅरेटिव्ह चार्ट तयार करा आणि प्रत्येक चार्ट मध्ये प्रत्येक सेक्शनच्या खाली त्याचा कीवर्ड पहा. हे मी सहज उदाहरण दिलं क्रिमिनल लॉच्या बाबतीमध्ये.
सिव्हिल लॉच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं रेज्युडिकेटा म्हणजे काय आहे. ज्यावेळेला आपण रेज्युडिकेटाचा अभ्यास कराल त्याच वेळेला कन्स्ट्रक्टिव्ह रेज्युडिकेटा, एक्सप्लेनेशन 4, एक्सप्लेनेशन 4 टू सेक्शन 11, कन्स्ट्रक्टिव्ह रेज्युडिकेटा. आणि त्याच वेळी ऑर्डर टू रूल टू सिव्हिल प्रोसिजर कोड मधला, ह्या तिन्हीचा एकत्र अभ्यास केला पाहिजे, तर तुम्हाला तो पॉइंट नक्की कळेल. रेज्युडिकेटचा प्रिन्सिपल मी अगोदर सांगितलं की नो कोर्ट शाल proceed to hear the issue which is decided by the competent court, and that issue cannot be reopened in subsequent suit if that matter is directly and substantially in issue in the earlier suit. ते पुन्हा रिओपन करता येणार नाही. त्यामध्ये कन्स्ट्रक्टिव्ह रेज्युडिकेटा थोडंसं तुम्हाला त्याच्या टीप मध्ये जावं लागेल. कन्स्ट्रक्टिव्ह रेज्युडिकेटा म्हणजे इव्हन बाय इम्प्लिकेशन तो इश्यू तुम्ही रेज केलेला नाही. आणि ऑर्डर टू रूल टू मध्ये, ऑर्डर टू रूल टू इज फॉर कोर्ट. एका व्यक्तीनं न्यायालयामध्ये दावा दाखल केला तर त्या दाव्याच्या अनुषंगानं, तुमच्या डिस्प्यूटच्या अनुषंगानं सर्व रिलीफ त्याच दाव्यात मागायला पाहिजे. उदाहरणार्थ सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दाखल केला, तर पहिला सूट दाखल करायचा की मी ऍग्रीमेंट करून घेतलेला आहे, आय एम रेडी टू परफॉर्म माय पार्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही रिलीफ जर फक्त एकच मागितला की डिफेंडंट बी रिस्ट्रेन फ्रॉम ट्रान्सफरिंग द सूट प्रॉपर्टी, म्हणजे एका दाव्यामध्ये मी एकच रिलीफ घेतो, बाकी स्पेसिफिक परफॉर्मन्सचा रिलीफ मागत नाही, आणि नंतर दुसरा दावा वेगळ्या रिलीफ साठी दाखल करतो. ऑर्डर टू रूल टू बार्स दिस प्रॅक्टिस. म्हणजे रेज्युडिकेटा, कन्स्ट्रक्टिव्ह रेज्युडिकेटा आणि ऑर्डर टू रूल टू हे जवळपास समान आहे. तर सांगण्याचा उद्देश आहे तिन्ही टर्मचा अभ्यास जर तुम्ही एकत्र केला, कारण विचारणार हे तर प्रश्न विचारणारच, व्हॉट इज कन्स्ट्रक्टिव्ह रेज्युडिकेटा, व्हॉट इज आर टू रूल, व्हॉट इज ऑर्डर टू रूल टू, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेज्युडिकेटा अँड ऑर्डर टू रूल टू. तर या गोष्टी तुम्ही जर ते सेक्शन वाचले तर ते फार क्लिअर होतं, फार क्लिअर होतं. त्यामुळं अशा पद्धतीने आपला अभ्यास चालला पाहिजे. आता डायरेक्ट प्रश्नच विचारायचे ठरवले तर आपणाला प्रत्येक सेक्शन मध्ये आणि त्याची एखादी की टर्म शोधून काढायची, पूर्ण तर लक्षात शक्य नाही. उदाहरण तुम्हाला विचारले मीन प्रॉफिट्स. मीन प्रॉफिट म्हणलं की तुमच्या मनामध्ये एक शब्द पटकन आला पाहिजे. कोणता शब्द? मीन प्रॉफिट्स म्हणल्यानंतर प्रॉफिट तर आहेच, पाठच आहे तुम्हाला, पाठ प्रॉफिट तर याच्यामध्ये दिलेलं आहे. ए पर्सन इन रॉंगफुल पोझिशन. रॉंगफुल पोझिशन हा सगळ्यात महत्वाचा शब्द त्याच्यामधला आहे. A person in wrongful possession of immovable property when he earns profit from that property, that profit is mean profit. mean profit. त्यामुळं उत्तर डेव्हलप करताना तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये अडचण होऊ नये यासाठी एक, जसं मी तुम्हाला केस स्टडी अप्रोच एक सांगितला, दुसरा की टर्म अप्रोच असं ठेवलं पाहिजे.
बिन प्रॉफिट मध्ये कोणता असेल? रॉंगफुल पोझिशन. पर्सन who is in wrongful possession of the property, if he is earning some income out of that property, then it is called mean profit. आता मीन प्रॉफिटचा दावा आहे. एखादा पुढचा प्रश्न विचारतील, व्हॉट इज मीन प्रॉफिट. असं काही जरूर नाही की ते पूर्ण त्या भाषेमध्येच तुम्ही सांगायला पाहिजे. उलट तुम्ही तुमच्या ओन भाषेमध्ये सांगितलं. मी तर सांगेन तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये सांगता आलं नाही, मराठी भाषेमध्ये जरी सांगितलं काहीतरी एक्सक्युजेस देऊन. Sir, right now, I'm not in position to reproduce the correct definition in English. Therefore, please, sir, let me tell me in Marathi also. If they permit, then okay, go ahead. परंतु हा कीवर्ड त्यामध्ये जर तुम्ही शोधून काढला, एवढाच कीवर्ड तुम्ही शोधून काढला, तुमच्या एखाद्या डायरीवर लिहून ठेवला, तुम्हाला ताबडतोब पूर्णच्या पूर्ण डेफिनेशन तुम्हाला वाचायला पूर्ण वेळ मिळणार नाही. प्रत्येक सेक्शन मधला एखादा कीवर्ड तुम्ही वाचताना पुस्तकावर मार्क करा आणि तुमच्या एका डायरीमध्ये नोट डाऊन करा. आता मीन प्रॉफिट्स विचारलं तर ते विचारू शकते, मीन प्रॉफिटची डिग्री कशी करता? मीन प्रॉफिटची इज इट फायनल डिग्री और इज इट प्रिलिमिनरी डिग्री? हे उत्तर दोन्ही बाजूने देता येऊ शकेल. मीन प्रॉफिट जर मागील 3 वर्षाचं द्यायचं असेल तर डायरेक्ट कोट देऊ शकता, फायनल डिग्री द्यावी. परंतु जर मीन प्रॉफिट मागील 15 ते 20 वर्षाचं मीन प्रॉफिट काढायचे, 8 वर्षाचं मीन प्रॉफिट काढायचे, 8 वर्ष त्या माणसानं गैरकायदेशीर उपभोग घेतलेला आहे त्या जमिनीचा, मग त्यानं मागच्या 8 वर्षामध्ये काय झालेलं आहे, मग त्यासाठी त्याच दाव्यामध्ये इन्क्वायरी करता येणार नाही. तर त्यासाठी पुढचं प्रोसिडिंग, त्याला आपण प्रिलिमिनरी डिग्री म्हणतो, ऍप्लिकेशन फॉर मीन प्रॉफिट्स परत दाखल करावं लागेल. देअरफॉर इन दॅट सिच्युएशन इट विल बी प्रिलिमिनरी डिग्री. हे आपल्याला कळायला पाहिजे. सेट ऑफ आहे, सेट ऑफ विचारलं तुम्हाला, सेट ऑफ ऑर्डर 8 रूल 6. सेट ऑफ म्हटलं की तुमच्या मनामध्ये काय आलं पाहिजे? टू म्युच्युअल डेप्ट्स. टू म्युच्युअल डेप्ट्स हा शब्द तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. म्हणजे ए आणि बी आहेत, दोघांचे परस्परावर डेप्ट आहे. एकाचं 20,000चं आहे, दुसऱ्याचं 8,000चं आहे. तर कोर्टामध्ये ज्या वेळेस ऍडजस्टमेंट करायची वेळ येते त्याला म्हणायचं सेट ऑफ. कशाला त्या डीप डेफिनेशन मध्ये जाता? टू म्युच्युअल डेप्ट्स हे की टर्म लक्षात ठेवा आणि त्यावरून तुमचं उत्तर डेव्हलप करा. अशा पद्धतीने जर तुम्ही वाचन केलं, नाही तर नुसतं एक लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण फक्त वाचत असतो त्यातला फक्त 15 ते 20% भाग तुमच्या माइंडमध्ये जातो. पण जेव्हा तुम्ही स्टडी करता, केव्हाही ज्यावेळी आपण एखादं सेक्शन वाचतो किंवा एखादं पुस्तक वाचतो, आपल्याला असं वाटत असतं आपला अभ्यास बरोबर दिशेने चाललेला आहे किंवा नाही, हे ठरवण्याचं एक सूत्र आहे. एक पुस्तक मी एखादं घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. मी सुरुवात केल्यानंतर 8 पानं वाचले, 10-15 पानं वाचले, 20 पानं वाचले, नंतर मला असं वाटतं पुस्तक लवकर संपवायचे, लवकर पुस्तक संपवायचं आहे. ते पुस्तक रात्री संपत नाही, मी पुन्हा त्याला कुठेतरी खूण करून ठेवतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणतो आज मात्र हे पुस्तक मला बिलकुल 15 मिनिटात संपवायचंच आहे, 20 मिनिटात संपवायचंच आहे, 1 तासात तर संपलंच पाहिजे, आणि मी ते फास्ट वाचन सुरू करतो. दिस इज द इनकरेक्ट प्रॅक्टिस. पुस्तक वाचताना ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल हे पुस्तक संपवू नये, हे पुस्तक संपू नये असं वाटतं, ते पुस्तक खरंच समजण्याची पद्धत आहे. मी तुम्हाला पुस्तकाची नावं दिली, ती पुस्तकाची नावं अशीच आहेत. ती पुस्तक वाचताना तुम्हाला असं वाटतं अरे हे पुस्तक संपलं कसं काय, अजून असायला पाहिजे होतं.
तर तुमच्यापैकी काही लोक असं पोथ्या वाचत असतील तर ते इतके फास्ट वाचतात की समजू का नसून समजून ते 2 तासामध्ये मला ही पोथी कम्प्लीट करायची. आपल्या घरातली पाहतो मोठी माणसं वगैरे असं घरी सगळे जेवायला थांबलेली असतात, हे थांबलेले असतात आणि त्यांना ती पोथी कशी तरी करून कम्प्लीट करायची असते. तसा तो अभ्यासाची पद्धत नाही. आपल्याला असं वाटलं पाहिजे की संपायला नको पाहिजे होतं. अशी काही पुस्तकं आहेत, ती पुस्तकं तुमच्या मनावर परिणाम करणारी असतात. अशी पुस्तकं पण वाचली पाहिजेत. कृष्ण अय्यरची पुस्तकं आहेत, नानी पालखीवालाची पुस्तकं आहेत, रोजेस इन डिसेंबर नावाचं एक आत्मचरित्र आहे. ही जी अतिशय सुंदर पुस्तक आहे, ती तुमचं व्यक्तिमत्व फुलवतातच, तुम्हाला नॉलेजही देऊन जातात. आणि जे तुम्ही वाचता ते तुम्ही आयुष्यात विसरत नाही. तर मी सांगत होतो सेट ऑफ म्हणलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे? सेट ऑफ टू म्युच्युअल डेब्ट्स, एक्झिस्टन्स ऑफ टू म्युच्युअल डेब्ट्स. हे एवढं तुमच्या लक्षात आलं ते नंतर तुम्ही ते कसंही प्रकारे सांगू शकता. सेट ऑफच्या नंतर अजून एखादी टर्म मी येईल काउंटर क्लेम. ते सुद्धा ऑर्डर 8 रूलचा काउंटर क्लेम. एखादं सेक्शन मागे पुढे जातं पाहून घ्या. काउंटर क्लेम मध्ये काय आहे? सेट ऑफ आणि काउंटर क्लेम मध्ये काय फरक आहे? इट्स अ क्रॉस सूट. काउंटर क्लेम म्हणजे डिफेंडंट also claims any right against plaintiff in respect of the same cause of action or cause of action accrued before filing written statement. त्यामुळे ते काउंटर क्लेम. इट इज लाईक अ क्रॉस सूट. सेट ऑफ आणि काउंटर क्लेम यामधला फरक काय आहे? सेट ऑफ काउंटर सूट नाहीये, पण काउंटर क्लेम हा मध्ये काउंटर सूट आहे. उदाहरणार्थ, ए सूट इज फाइल्ड फॉर इंजंक्शन अगेन्स्ट डिफेंडंट. डिफेंडंट म्हणतो इंजंक्शनचा सूट आहे, बट आय एम ओनर, आय एम ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी. तो काय करतो? सूट फॉर डिक्लेरेशन देतो. सूट फॉर डिक्लेरेशन. सूट फॉर डिक्लेरेशन. सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ ओनरशिप म्हणजे एक इंजंक्शन सूट असतो आणि दुसरा वादीने दाखल केलेला सूट हा इंजंक्शनचा सूट असतो. आणि डिपेंडंटनं दाखल केलेला सूट मालकी हक्क जाहीर करण्याचा असतो किंवा डिक्लेरेशन ऑफ ओनरशिपचा असतो. सूट फॉर इंजंक्शन विड्रॉ जरी झाला तरी सुद्धा सूट फॉर डिक्लेरेशन ऑफ टायटल हा कंटिन्यू मध्ये राहणार ऍज अ क्रॉस सूट. बोथ आर डिफरंट सूट्स. हा बेसिक डिफरन्स आहे त्याच्यात. त्यामुळे काउंटर क्लेम म्हटलं की आपल्याला काय आठवलं पाहिजे? क्रॉस सूट. सेट ऑफ म्हणलं टू म्युच्युअल डेप्ट. क्रॉस सूट म्हणजे आपण समजू शकतो, क्रॉस सूट म्हणजे टोटल इंडिपेंडंट सूट आहे. त्यानंतर एखादा प्रश्न तुम्हाला असा विचारू शकतील, प्रिलिमिनरी इश्यू विचारू शकतील. प्रिलिमिनरी इश्यू. आता प्रिलिमिनरी इश्यूच्या बाबतीमध्ये सांगायचं सेक्शन 9A जे अगोदर होतं की प्रत्येक दावा दाखल झाला की सेक्शन 9A अर्ज दाखल व्हायचा, पण आता ते काही शिल्लक नाही, ते स्क्रॅप झालं, डिलीट झालं प्रोव्हिजन. पण तरी सुद्धा प्रिलिमिनरी इश्यूचा ऑर्डर 14 मध्ये जे प्रोव्हिजन आहे, मेनली इश्यूज म्हणजे आपल्याला एक 2-3 गोष्टी क्लिक व्हायला पाहिजे की इश्यूज मध्ये 2 प्रकार असतात, इश्यूज ऑफ फॅक्ट्स अँड इश्यूज ऑफ लॉ.
एखाद्या दाव्यामध्ये असं असू शकतं की एखादा इश्यू बेस्ड ऑन लॉ, तो जर पहिल्यांदा डिसाईड झाला तर एंटायर सूट कॅन बी डिस्पोज ऑफ. समजा दावाच लिमिटेशन मध्ये नाहीये, किंवा एखाद्या प्रोव्हिजनच्या टोटली अगेन्स्ट दावा दाखल झालेला आहे की जो डिक्री होणं शक्यच नाही. दावा चालला काय आणि न चालला काय तरी तो डिसमिसच होणार आहे. मग अशा वेळी प्रिलिमिनरी इश्यू जर फ्रेम केला तर पहिल्यांदा त्या इश्यूवरचं फॅन्डिंग होईल, आणि अकॉर्डिंग दॅट सूट कॅन बी डिस्पोज ऑफ. दॅट इज कॉल्ड प्रिलिमिनरी इश्यू. तर प्रिलिमिनरी इश्यू म्हणजे काय? जो चालवण्यासाठी पहिल्यांदा घेणं गरजेचं आहे, की ज्यामुळे दाव्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, तो इश्यू पहिल्यांदा घेणं, तेवढाच इश्यू काढणे, बाकीचे इश्यूज डेफर्ड. एकच इश्यू काढून तो पहिल्यांदा डिसाईड करणं, दॅट इज कॉल्ड प्रिलिमिनरी इश्यू. त्यानंतर सिव्हिलचे प्रश्न विचारताना हे आपण एक सॅम्पल घेतोय आज. आपण आज फारसं काही सर्व समावेशक नसते तरी हे महत्वाचे प्रश्न असू शकतात. हे महत्वाचे प्रश्न असू शकतात जी मला तर तुम्हाला बोलताना माझ्या मनात स्ट्राईक होतात. कारण प्रत्येक मी असं सिक्वेन्स जातो की दावा दाखल केल्यानंतर डब्ल्यूएस दाखल केला, सेट ऑफ झाला, नंतर हे झाला, दावा डिक्री झाला, नंतर रेस्टिट्यूशनचं प्रोव्हिजन होईल. रेस्टिट्यूशन, व्हॉट इज रेस्टिट्यूशन, हे प्रश्न विचारणार तुम्हाला, कारण हे सगळे फ्लो मधले आहेत. व्हॉट इज रेस्टिट्यूशन, तर त्याची तुम्हाला कन्सेप्ट माहित असली पाहिजे. रेस्टिट्यूशन म्हणजे काय? रेस्टिट्यूशन म्हणजे पुनर्स्थापित. एखादा सूट डिक्री झाला आणि त्यामध्ये डिक्री झाली की ही प्रॉपर्टी वादीच्या ताब्यात देण्यात यावी. याचं एक्झिक्युशन सुरू झालं. एक्झिक्युशन मध्ये ती प्रॉपर्टी परत प्लेंटिफला मिळाली. त्याचं अपील झालं. अपील मध्ये सांग आलं की नाही, वादीचा दावा फेल, सूट इज डिसमिस्ड. ती प्रॉपर्टी जी ऑलरेडी रॉंगफुली पोझिशन मध्ये गेलेली आहे, ती प्रॉपर्टी परत घेणे, इट इज अ प्रोसेस ऑफ रेस्टिट्यूशन. मनी डिक्री मध्ये सुद्धा असं होऊ शकेल. मनी डिक्री पास झाली, some amount is recovered. Later on, in appeal, it was found that the suit was barred by limitation and the suit was dismissed. What about that amount which has been already recovered? ते परत रिफंड घ्या, पोझिशन रिस्टोअर करणे, दॅट इज कॉल्ड रेस्टिट्यूशन. अजून एखादा प्रश्न तुमच्या पुढे एक सॅम्पल म्हणून सांगतो मी, हे सगळं सर्व समावेशक नाही, परंतु हे जे आठवतं आणि कदाचित तेच प्रश्न विचारू शकतील. काय सांगा, कदाचित वेळ मिळाला आणि नंतर एखादं सेशन ऍड करायचा प्रयत्न करता आपण अजून काही प्रश्न हे करू, क्रिमिनल मध्ये प्रश्न हे करूया. सर चॅटबॉक्स मध्ये काही क्वेश्चन्स आलेले आहेत. आले आहेत का? बरं ठीक हो. आहे, ते घेऊया. मग आपण वाटलं ते तर आपण असं क्वेश्चन्स करूया, ही लिस्ट कितीही वाढू शकेल, त्यामुळे आपण याच्यासाठी आपण एकदा वेगळं सेशन आपण हे करू शकतो. हा हो. चालेल चालेल. सो चॅटबॉक्स मध्ये आता आपण क्वेश्चन्स घेऊयात का सर? या ओके ओके. ओके. तर आपण हे एक सांगतोय. ऍडव्होकेट हा बरं ठीक आहे, सुरू कर, मी सांगतो. ओके. ऍडव्होकेट पूजा व्यास यांचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रोसिजर अँड प्रोव्हिजन ऑफ डी एक्झिबिटिंग डॉक्युमेंट्स? झालं. हा सर. हा पूजा मॅडम का? येस सर. आपण प्रॅक्टिस करताय का कोर्टामध्ये? पूजा मॅम तुम्ही अनम्यूट केलं तरी चालेल. हा. येस सर. तुम्हाला असं प्रोव्हिजन डी एक्झिबिटिंगचं आढळलं का? नाही सर, आढळलं मी एका नसावं, ठिकाणी ते आढळलं हा. आता तुम्हाला सांगतो की एक्झिबिट का करायचं याचं आपल्याला पहिल्यांदा पर्पज सांगतो, म्हणजे याचं उत्तर तुम्हीच द्या मला आता.
उत्तर आहे याचं काय आहे ते. येस सर. आता हे उत्तर मला तुमच्याचकडून हवं. पहिल्यांदा मी सांगतो की एक्झिबिट एखाद्या डॉक्युमेंटला करणं, व्हॉट डज इट मीन? कारण ते डॉक्युमेंट. अनएक्झिट, ठीक आहे, नाही नाही बोल ना, मी सांगतो तुम्हाला नंतर, हे झाल्यानंतर पण आहे करा, मी सांगतो माझ्या फ्लोमध्ये. मला कळालं तुम्हाला डी एक्झिबिट डॉक्युमेंट केव्हा करायचं. पहिली गोष्ट मी इथून सुरू करेल की देर इज नो प्रोव्हिजन टू डी एक्झिबिट द डॉक्युमेंट इवन इफ इट इज रॉंगली एक्झिबिटेड. नंतर मी त्याचं समर्थन करतो, नंतर सांगतो मी तुम्हाला. एखादा डॉक्युमेंट रॉंगली जर एक्झिबिट झालं तरी सुद्धा ते डी एक्झिबिट करण्याचं प्रोव्हिजन नाही. कारण काय, आपण ज्यावेळी एखादं डॉक्युमेंट एक्झिबिट करतो याचा अर्थ, एक शब्द आहे फॉर्मली प्रूव्ड, असा एक शब्द आहे फॉर्मली प्रूव्ड. काही वकिलांचा असा गैरसमज असतो, आम्ही न्यायाधीश असताना किंवा अजूनही आम्ही ज्या आर्बिट्रेशनचं काम करतो, आमच्या पुढे वकील मंडळी असतात, त्यांना असं वाटतं की फॉर्मली प्रूव्ड म्हणजे याचा अर्थ साहेबांनी असं गृहीत धरलं की डॉक्युमेंट इज प्रूव्ड आणि ते माझ्या विरुद्ध वापरले जाणार. तसं नसतं. डॉक्युमेंट फॉर्मली प्रूव्ड आणि डॉक्युमेंट फायनली प्रूव्ड ह्या दोन वेगळ्या टर्म्स आहेत. डॉक्युमेंट फायनली प्रूव्ड म्हणजे ज्यावेळी जजमेंट मध्ये लिहिताना, एक उदाहरण सांगतो की एक विल डीड आहे, मृत्यूपत्र आहे. ते मृत्यूपत्र एक्झिबिट करण्यासाठी हे फॉर्मली एक्झिबिट होत नाही. ते एक्झिबिट करण्याची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे. गिफ्ट डीड एक्झिबिट करायची पद्धत वेगळी आहे. सेल डीड ओरिजिनल सेल डीड तुम्ही दाखल केलं की ते इट कॅन बी एक्झिबिटेड. पण तसं विल डीड करता येत नाही. विल डीड करता अटेस्टिंग विटनेस तपासावा लागतो. अटेस्टिंग विटनेस तपासावा लागतो. आता असं झालं एका प्रकरणामध्ये, माझ्यासमोर पाठ, तुम्ही न्यायाधीश आहात, नवीन न्यायाधीश आहात, आणि मृत्यूपत्र दाखल झालं, ओरिजिनल मृत्यूपत्र दाखल झालं, आणि तुम्ही एनी हाऊ तुम्ही रजिस्टर करून टाका, तुम्ही त्याला एक्झिबिट करून टाका. अदर साईडचा अर्ज आला की सर त्याच्यामध्ये काय हे पूर्ण झालेलं नाही, ते एक्झिक्युशन पूर्ण झालेलं नाही सर, त्यानंतर अटेस्टिंग विटनेस तपासतील याशिवाय प्रूव्ह होऊ शकत नाही, एक्झिबिट तर झालेलं आहे. मग तुम्ही म्हणणार नाही इट इज रॉंगली एक्झिबिटेड देअरफॉर आय डी एक्झिबिट दिस डॉक्युमेंट. असं करता येत नाही. wrongly or rightfully, once exhibited, always exhibited. मग रेमेडी काय आहे? रेमेडी ही आहे की ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, ऑब्जेक्शन रेकॉर्ड हो गया की that document is exhibited, but formalities have been not proved. Attesting witnesses have been not examined. आणि विल्डीड प्रूव्ह करण्यासाठी जास्त कठीण कायदे का, सेल्डीड प्रूव्ह करण्यासाठी सोपे कायदे का? याचं उत्तर फार साधं आहे. ज्यावेळी मी विल्डीड करतो माझ्या प्रॉपर्टीचं, ए ची ज्यावेळेला डेथ होते, डेथ झाल्यानंतर दॅट प्रॉपर्टी विल बी डिस्ट्रीब्युटेड अमंगस्ट हिज हेअर्स ॲज पर लॉ ऑफ सक्सेशन. पण ज्याला मी विल करतो त्याला मी काय करतो, सक्सेशनचा कायदा बाजूला ठेवतो आणि लिहितो की माझ्या या प्रॉपर्टीपैकी 70% प्रॉपर्टी मला माझ्या मुलीला द्यायची आहे, 15% प्रॉपर्टी जी आहे माझ्याकडे काम करणाऱ्या एका माणसाला मी देतोय. म्हणजे लॉ ऑफ सक्सेशन मी बाजूला ठेवलेला आहे, म्हणजे अगेन्स्ट द लॉ. थोडक्यात म्हणजे अगेन्स्ट द लॉ नाही, विल अलाउड आहे, परंतु तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी सांगतो की लॉ ऑफ सक्सेशनच्या तर अगेन्स्टच नाही प्रिन्सिपल. माझ्या एका मुलाला मी माझ्या मृत्यूपत्राद्वारे ज्यावेळेला जास्त देतो, तर लॉ ऑफ सक्सेशनचा कुठंतरी मी भंग करतो. सर माझी सेल्फ एकॉर्ड प्रॉपर्टी आहे म्हणून मला काही करता येतं, परंतु जर मी काही केलं नाही तर नियमाप्रमाणे ती प्रॉपर्टी सर्वॉर्टिव्ह होईल. त्यामुळे डॉक्युमेंट राईटली और रॉंगली एक्झिबिट जरी झालं असेल तरी फायनली ज्यावेळेला एव्हिडन्स होतो त्यावेळेला डी एक्झिबिट करण्यापेक्षा 3 टर्म आहेत एव्हिडन्स ऍक्टमध्ये: प्रूव्ड, नॉट प्रूव्ड आणि डिस्प्रूव्ड. म्हणजे डॉक्युमेंट एक्झिबिट जरी झालं तरी नॉट प्रूव्ड म्हणता येईल, एक्झिबिट जरी झालं तरी डिस्प्रूव्ड म्हणता येईल, हे झालेलं नाही. असं डॉक्युमेंट डिस्प्रूव्ह करण्याचा अधिकार जात नाही.
डॉक्युमेंट एक्झिबिट जरी झालं तरी डॉक्युमेंट डिस्प्रूव्ह करण्याचा प्रतिपक्षाचा अधिकार जात नाही, एक्सटिंग्विश होत नाही. होतं कसं, जर समजा ते डॉक्युमेंट डी एक्झिबिट करण्यात आलं, तुम्ही जजमेंट लिहिताना फक्त एक्झिबिटेड डॉक्युमेंटचाच उल्लेख आपल्या जजमेंटमध्ये करायचा असतो. जे डॉक्युमेंट अनएक्झिबिटेड राहतात रेकॉर्डवर, त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्हाला जजमेंट देता येत नाही. तुम्हाला जजमेंट देण्यासाठी जे तुमच्याकडे मटेरियल आहे त्याच्यामध्ये फक्त एक्झिबिटेड डॉक्युमेंट्स आहेत, नॉन एक्झिबिटेड डॉक्युमेंट्स नाही. होतं कसं, पार्टी एवढे मोठे डॉक्युमेंट दाखल करतात. डॉक्युमेंट दाखल केल्यानंतर पुष्कळ वेळेला काय होतं की काही ऍडमिशन्स आहेत, काही हे आहेत. केस सिद्ध होण्यासाठी वादी विचार करतो की मला हे 10 डॉक्युमेंट्स प्रूव्ह झाले तर बस झालं, मी प्रत्यक्षामध्ये 40 डॉक्युमेंट दाखल झाले आहेत. मग तो ते 40 डॉक्युमेंट जे आहेत त्याबद्दल काही एव्हिडन्स देत नाही. त्यामध्ये डिफेंडंट काही हे करत नाही, कारण ते एव्हिडन्सच दिलेला नसतो. मग ते डॉक्युमेंट्स प्रूव्ड मध्ये येत नाहीत, ते डॉक्युमेंट्स नॉट डिस्प्रूव्ड मध्ये येत नाहीत, ते डॉक्युमेंट्स येतात नॉट प्रूव्ड मध्ये, म्हणजे नायदर प्रूव्ड नॉट डिस्प्रूव्ड, ओनली पार्ट ऑफ द रेकॉर्ड, नथिंग मोर दॅन दॅट. त्याच्यामुळे हा तुमचा प्रश्न चांगला आहे. हा प्रश्न एखाद्या वेळी विचारता येऊ शकेल तुम्हाला, एखादा इंटरव्ह्यू मध्ये विचारू शकतील निश्चित. इज देअर एनी प्रोव्हिजन टू डी एक्झिबिट द डॉक्युमेंट रॉंगली? हे केव्हा होतं? उदाहरणार्थ ऍडमिसिबल डॉक्युमेंट्स आणि ऍडमिसिबल नसलेले डॉक्युमेंट्स, इनऍडमिसिबल. एक हे आहे दॅट डॉक्युमेंट, आपण सेक्शन 17 आणि सेक्शन 19 याचं आणि स्टॅम्प ऍक्टचे प्रोव्हिजन हे जर पाहिले, इफ द डॉक्युमेंट इज नॉट सफिशियंटली स्टॅम्प्ड और इट इज अनस्टॅम्प्ड, इट कॅनॉट बी एक्झिबिटेड. कारण ऍडमिसिबलच नाही, ते ऍडमिसिबलच नाही. परंतु एका दाव्यामध्ये झालं, तुम्हाला असे आढळतील उच्च न्यायालयाचे असे आहेत निर्णय, ते डॉक्युमेंट राईटली और रॉंगली एक्झिबिट झाले. खरं पाहिलं तर प्रोसिजर काय आहे हे प्रश्न विचारू शकतात. नॉलेजच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगेन यावर. जर एखादं अनस्टॅम्प्ड डॉक्युमेंट असेल किंवा इन्सफिशियंटली स्टॅम्प डॉक्युमेंट असेल, उदाहरणार्थ पार्टिशन डीड घ्या. पार्टिशन डीड आहे, तर पार्टिशन डीड काय झालं, साध्या कागदावर करण्यात आलं, ते स्टॅम्पवर असायला हवं, स्टॅम्प नाही. मग ते डॉक्युमेंट आलं, ते डॉक्युमेंट एक्झिबिट करता येत नाही. ते डॉक्युमेंट एक्झिबिट करण्यासाठी काय करावं लागतं? पहिल्यांदा ते डॉक्युमेंट इम्पाऊंड करावं लागतं. असं विचारू शकतील व्यासपीठात. जर एखादं अनस्टॅम्प्ड अनरजिस्टर्ड पार्टिशन डीड रेकॉर्ड आलं तर त्याला एक्झिबिट करण्यासाठी काय कराल? किंवा ते डॉक्युमेंट ऍडमिसिबल कसं करता येईल, केव्हा वाचता येईल? ते अनस्टॅम्प डॉक्युमेंट वाचताच येत नाही. अनरजिस्टर्ड डॉक्युमेंट वेगळी कन्सेप्ट आहे. इन्सफिशियंट स्टॅम्प किंवा अनस्टॅम्प डॉक्युमेंट हे वेगळं आहे, आणि अनरजिस्टर्ड दोन्हीचे इफेक्ट वेगळे आहेत. दोन्हीचे इफेक्ट वेगळे आहेत. अनस्टॅम्प डॉक्युमेंट किंवा इन्सफिशियंट स्टॅम्प डॉक्युमेंट हे थोडंफार पिनल ऑफेन्स सारखं आहे. ते रिकव्हर करण्याचं प्रोसिजर आहे, आणि रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे. एखादं रजिस्ट्रेशन करा, सगळेच डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करण्याची गरज नाही आहे. त्यामुळे जर एखादं अनस्टॅम्प डॉक्युमेंट असेल तर ते एक्झिबिटच करता येत नाही, परंतु चुकीने एक्झिबिट झालं तर त्याला काय करायचं, ते नंतर सुद्धा ते डॉक्युमेंट इम्पाऊंड करून कलेक्टरकडे पाठवता येतं. कलेक्टरकडे पाठवल्यानंतर त्यावर किती स्टॅम्प ड्युटी लावायला हवी होती, या डॉक्युमेंट्सवर 100 रुपयाची स्टॅम्प ड्युटी पाहिजे होती, प्रत्यक्ष त्यांनी फक्त 80 रुपयाची लावलेली आहे, 20 रुपयाची शॉर्ट आहे. तर 20 मल्टिप्लाइड बाय 10 का 100 असं काही त्यांचं गणित आहे. त्यानुसार ते स्टॅम्प ड्युटी रिकव्हर करतात. अँड तो जो त्याचा डिफेक्ट आहे इनऍडमिसिबिलिटीचा, ही वॉन्ट ऑफ स्टॅम्प ड्युटी, तो क्युअर होतो. परंतु त्यावेळी या व्यास मॅडमचा जे प्रश्न आहे तो फार सुंदर प्रश्न आहे की मग ते डॉक्युमेंट चुकून एक्झिबिट केलं तर डिएक्झिबिट का होऊ नये, यावर उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही अशी प्रकरणं गेलेली आहेत.
पण त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शेवटी सांगितलेलं की ठीक आहे, डिएक्झिबिट करण्यापेक्षा लेट इट बी ऑन रेकॉर्ड, आणि नंतर फायनली डिसाईड करताना हे सगळे जे हे आहेत गोष्टी आहेत त्या मांडता येतील ना. एवढंच नाही, याच्यापेक्षा एक स्टेप पुढे जाऊन मी असं म्हणेन की आक्षेप घेतलाच नाही, आक्षेपच घेतला नाही, हे यावर स्टॅम्प पाहिजे, आक्षेपच घेतला नाही तर काय ते प्रकरण पुढे चाललं, त्यावर डिग्री मिळाली, तर ती डिग्री व्हॅलिड होईल का हा प्रश्न आहे. ती डिग्री व्हॅलिड होईल का? ए डिग्री बेस्ड ऑन insufficiently stamped paper, whether it can be a legal degree, whether it can be put to execution, त्याला उत्तर काय राहील हेही तुम्ही शोधून काढा. हे उत्तर, माझं उत्तर त्याला सर्व सर्व उत्तर आहे. When decree is passed, it has determined the rights of the parties. आणि पहिल्यांदा डिक्रीचं पहिलं प्रिन्सिपल आहे, यू कॅनॉट गो बिहाइंड द डिक्री. वन्स डिक्री इज पास्ड, rightfully, some wrongfully also, decree is passed, it is not challenged, it is binding on parties to the suit. Parties to the suit, it is binding. त्यामुळं हा जर ऑब्जेक्शन हे वेळच्या वेळेला घ्यायला पाहिजे. हे वकिलांची पुष्कळदा वकिलांचा निष्काळजीपणा असतो, ते ऑब्जेक्शन त्यावेळेला घेत नाहीत, मग अपीलमध्ये अवघड होतं, मग अपीलमध्ये ती फाईल पुष्कळदा रिमांड होते. त्यामुळं आक्षेप कुठे घेतला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आणि अजून एक आता व्यासपीठावर प्रश्न उपस्थितच केलेला आहे, तर आपण त्यामध्ये हे आपण कव्हर करू शकतो की एक्झिबिट करण्याची स्टेज कोणती आहे. ज्यावेळी डॉक्युमेंट्स प्लेंटिफने दाखल केले, डिपेंडंट दाखल केले, देर इज अ स्टेज ऑफ ऍडमिशन अँड डिनायल ऑफ द डॉक्युमेंट. इफ डॉक्युमेंट्स आर ऍडमिटेड, देन वी कॅन डायरेक्टली एक्झिबिट द डॉक्युमेंट. पण इनऍडमिसिबल डॉक्युमेंट जर कोर्टाच्या नजरेत आलं तर ते कोर्ट इज नॉट बाउंड टू एक्झिबिट द डॉक्युमेंट. Admitted documents are exhibited. तेव्हा डिस्प्युटेड डॉक्युमेंट्स ते त्या क्षणी एक्झिबिट होणार नाहीत. ते केव्हा एक्झिबिट होईल? व्हेन इट इज टेंडर्ड इन एव्हिडन्स. ज्यावेळेला प्लेंटिफ ऍफिडेव्हिट देईल आणि ऍफिडेव्हिट मध्ये सांगेल की हे डॉक्युमेंट आहे, या डॉक्युमेंटवर माझी सही आहे ऍट दॅट पॉइंट ऑफ टाइम. मग अदर साइडनं आक्षेप घेतला की साहेब यांची सही आहे, परंतु डॉक्युमेंटवर पुरेसा स्टॅम्प लावलेला नाहीये, हे डॉक्युमेंट जे आहेत रजिस्टर्ड व्हायला हवं होतं, हे डॉक्युमेंट रजिस्टर्ड झालेलं नाही. आणि जर आक्षेप घेतला नाही, इट गोज ऑन रेकॉर्ड. त्यामुळे असं झालेले आहेत, बरेचसे आहेत. व्यासपीठात तुम्हाला जर त्याबद्दल एखादा सायटेशन हवं असेल, आय कॅन गिव्ह. पहा, पण तुम्ही शोधून काढा, तुम्ही शोधून ओके काढून सर. तुम्ही शोधून काढा. येस असं सर. आहे. नेक्स्ट. सर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. हा नेक्स्ट क्वेश्चन. हा येस. हा, ऍडव्होकेट योगिता मॅम यांचं क्वेश्चन आहे, व्हॉट टू डू when an accused while he appears claims that he is a minor. योगिता मॅम तुमचं क्वेश्चन बरोबर आहे का? येस मॅम. ओके. आरोपी मायनर आहे. आता प्रश्न असा आहे, आरोपी मायनर असेल तर सगळे कन्सिडरेशन बदलून जातील, अटकेपासून ते पूर्ण इन्व्हेस्टिगेशन पर्यंतची. त्यावेळेला त्याची तपासणी करावी लागेल न्यायालयाला तपासणी करावी लागेल त्याची. नंतर व्हेदर टू सेंड टू ज्युव्हेनाइल कोर्ट. आता त्यामध्ये नंतर पुन्हा एक अमेंडमेंट झालेली आहे. अगोदर 16-18 वर्षाचा क्रायटेरिया होता, आता पुन्हा त्यामध्ये अमेंडमेंट आली. कारण नंतर काय असं काही 16-17 वर्षाच्या मुलांनी सुद्धा बलात्कारची प्रकरण घडली, पण त्यांना ऍडल्ट गृहीत धरायचं का, त्यांनी असेच अर्ज केले. त्यावरचं मटेरियल उपलब्ध आहे, ते वाचा, अगदी छान मटेरियल आहे, ते मिळेल तुम्हाला. पण त्याला कोर्टाने तपासणी करायला पाहिजे, आणि जो तो मायनर असेल तर ज्युव्हेनाइलला पाठवायला पाहिजे. आणि असंही आता फाइंडिंग करता येईल की जो पुष्कळदा तो नाबालिग आहे, परंतु त्याची इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी किंवा बाकीची त्याची पॉवर ऑफ अंडरस्टँडिंग ही ऍडल्ट एवढी आहे, त्यावर तर कोर्टाला अधिकार सुद्धा प्राप्त झाला. नो नो, ही शुड बी ट्रीटेड एज ऍडल्ट, असं सुद्धा करता येईल नवीन अमेंडमेंट नुसार. अजून
नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲडव्होकेट एस बी, पूर्ण नाव नाहीये, एस बीच आहे. ठीक. नाही नाही, सॉरी, ॲडव्होकेट पूजा यांचाच आहे. कॅन बी कन्विक्ट द अक्यूज विदाउट एक्झामिनिंग आयओ. हे जे आहेत हे प्रश्न हे तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारता येणार नाही. मी इंटरव्ह्यूला हे असे विचारतील असं मला वाटत नाही, परंतु तरी तुमचा प्रश्न अकॅडमिक आहे, त्यामुळे मी याचं उत्तर देईन. याला मी तुम्ही शोधून काढा की मला हे सांगा की इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला तपासणं प्रत्येक केसमध्ये जरुरी आहे काय? हा पहिला प्रश्न. याचं उत्तर तुम्ही शोधून काढा. प्रत्येक केसमध्ये आपण इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला का तपासतो? इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला तपासायचं काम असतं, त्याने इन्व्हेस्टिगेशन केलेलं असतं आणि त्याने इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि साक्षी पुरावा थोडासा वेगळा दिसतोय. एखाद्यानं 161 स्टेटमेंट असं हे जे स्टेटमेंट आहे 161 स्टेटमेंट पोलीस साक्षीदाराचं घेत असतात. आता ते सेक्शन बदललं. साक्षीदाराचं स्टेटमेंट घेताना एक साक्षीदार म्हणतो की माझ्या समोर या आरोपीने फिर्यादीला काठीने मारहाण केली आणि ज्यावेळी त्याची साक्ष होते साक्षीमध्ये म्हणतो नाही मी असं सांगितलं नव्हतं, त्याने त्याला कुऱ्हाडीनं मारलेलं, त्यांनी त्याला कुऱ्हाडीनं मारलेलं आहे. फिर्यादी म्हणतो कुऱ्हाडीनं मारलेलं आहे. साक्षीदाराच्या पोलीसच्या जबाबामध्ये असं आलेलं आहे की काठीनं मारलेलं आहे. मग कोर्टापुढे प्रश्न असा येतो, हा साक्षीदार पोलिसापुढे सांगतो काठीनं मारलेला आहे, माझ्या पुढे सांगतो कुऱ्हाडीनं मारलेला आहे, कोणतं खरं? हे समजण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला तपासायचं. ही काय आली? इट इज अ कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन. इट इज कॉल्ड कॉन्ट्राडिक्शन. हे कॉन्ट्राडिक्शन प्रूव्ह कसं करायचं? दोघांना समोर उभं करायचं की हा असं म्हणतो हा असं म्हणतो, काय खरं सांग? पुष्कळदा साक्षीदार सांगू शकतो की साहेब माझी तपासणी बऱ्याच दिवसानंतर झाली, मला आठवत नाही काय सांगितलं, प्रत्यक्षात असं घडलेलं आहे. त्यामुळे एखाद्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर तपासता नाही, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला तपासायला हवं परंतु इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर येतच नाही, त्यावेळेला त्याचा फायदा आरोपीलाच दिला पाहिजे अशातला भाग नाहीये. त्यावेळेला त्याची हे साक्ष इतर साक्षीदाराच्या अनुषंगानं तपासून, परंतु त्यावेळेला बेस्ट वे इज टू एक्झामिन द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर टू प्रूव्ह द कॉन्ट्राडिक्शन्स अँड ओमिशन्स. रोल इफ दॅट कॉन्ट्राडिक्शन गोज टू द रूट ऑफ द मॅटर, त्यावेळी कदाचित त्याचा फायदा आरोपीला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओके. येस सर. सर नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲडव्होकेट योगिता मॅडमचा. What to do when there are two cross cases regarding same incident in same court before the same judge? असं नेहमीच होणार आहे. असं नेहमीच होणार आहे. ज्या नव्हे देर इज अ ग्रुप बिटवीन देर इज अ फाईट बिटवीन टू ग्रुप्स. फाईट बिटवीन टू ग्रुप्स. तर दोन ग्रुपच्या फायटिंग मध्ये एक पार्टी दुसऱ्यावर केस करणार, दुसरी पार्टी पहिल्यावर केस करणार, दोन्ही केसेस समोरासमोर चालणार. यामध्ये असं थोडंच आहे की एकाचं पूर्ण खरं आणि एकाचं पूर्ण खोटं, एकाला शिक्षा दिली, एका ग्रुपच्या लोकांना शिक्षा दिली म्हणजे दुसऱ्या ग्रुपच्या लोकांना शिक्षा देताच येणार अशा भाग नाही. प्रत्येक गोष्ट इंडिपेंडेंटली चालवा, प्रत्येक इंडिपेंडेंटली चालवा. मात्र एक करा की या खटल्यातला पुरावा दुसऱ्या खटल्यात वाचू नका, एका केसमधला पुरावा दुसऱ्या केसमध्ये वाचू नका, आणि अशा पद्धतीने इंडिपेंडेंटली केस चालवा दोन्ही. जसं काही ती कोर्ट केस आपल्यामध्ये नाहीच आहे, फारसा परिणाम होत नाही त्याचा. असं होणार, असं होणार. दोन्ही केसेस इंडिपेंडेंटली चालणार. सर एक लास्ट क्वेश्चन आहे हा ॲडव्होकेट दामिनी यांचा. हा सर ओपिनियन बेस्ड क्वेश्चनचं आन्सर कसं द्यायचं?
if we did not prepare any topic for opinion, then how to give answer opinion based question on the spot? पण ओपिनियन बेस्ड क्वेश्चन्स म्हणण्यापेक्षा हो. ओपिनियनवर फंडिंग देता येत नाही. ओपिनियन बेस्ड म्हणजे त्याला सेक्शन 45 इंडियन एव्हिडन्स ऍक्ट काय हवं आहे. ओपिनियन बेस्ड म्हणजे ओपिनियन बेस्ड म्हणजे सेक्शन 45 एक्सपर्ट ओपिनियन त्यांना म्हणायचं का. एक्सपर्ट ओपिनियन. एक्सपर्ट ओपिनियन इज नॉट सबस्टॅन्टिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स. वी हॅव टू गिव्ह फाइंडिंग ऑन ऍक्च्युअल एव्हिडन्स. सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स आणि ओपिनियन एव्हिडन्स असे दोन प्रकार आहेत. सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्सवरच आपल्याला शिक्षा देता येते. फक्त सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स. तुमच्याकडे डायरेक्ट आय विटनेस नाही, काही नाही, काही नाही, आणि फक्त एक्सपर्टच ओपिनियन आहे की याचा मृत्यू गन फायर मध्ये झालेला आहे आणि ती गन माझ्याकडून जप्त करण्यात आलेली आहे. माझ्याकडून गन जप्त केली आणि त्या गनमधून फायर करण्यात आलेली आहे. एवढ्याच ओपिनियनच्या आधारे शिक्षा देता येते. सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स आवश्यक आहे. सबस्टॅन्टिव्ह एव्हिडन्स आवश्यक आहे. एनी मोर. सर क्वेश्चन असं नाहीये, एक रिक्वेस्ट एकाने टाकली ऍडव्होकेट खोत यांनी, वेदर सर इज अवेलेबल फॉर मॉक इंटरव्ह्यू ऑर नॉट. त्याचं उत्तर मी आज काय देऊ शकणार नाही का. म्हणजे ग्राहक परिषदेचे बरेचसे काम आहेत. येस येस त्यांना जर आवश्यकता असेल आणि त्यांनी जर समजा मोठ्या संख्येनं तुमच्याकडे काही केले तर मला तुम्ही सुचवा. येस मी त्याला प्रयत्न करेन. येस सर. मी या कारण संदर्भात बघू ग्रुपमध्ये नका. पोल पण रेज केलेला आहे. जर का आपल्याला नंबर ऑफ अमाउंट आय हॅव सेट द बॉल इन मोशन. अभ्यास कसा करण्याचा याची मी हे लावून दिलेली आहे. तुम्ही घरी जरी अभ्यास केला तरी हे करा. जर समजा तुम्हाला माझी मदत ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्यावेळेला तुम्ही म्हणजे तसं सांगा की निश्चित विचार करेन तुमच्या सूचनेचा. येस सर. आपण ते जो मॉक इंटरव्ह्यूचा जो क्वेश्चन विचारलाय, आपण पोल सुद्धा क्रिएट केलेला आहे. सो आपण याचा विचार करूया. पण अजून तरी आपण शेड्यूल केलेलं नाहीये. सो ऍडव्होकेट खोत, मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की वी आर अंडर प्लॅनिंग बट वी हॅव नॉट इट फायनलाइज. तो जसं आमचं फायनलाइज होईल आणि नंबर ऑफ जे पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांना ऑनलाईन मॉक इंटरव्ह्यूला रेडी आहेत, तर वी विल अनाऊन्स लेटर ऑन. येस झालं. कारण अजून तर काही डेट आलेलीच नाहीये. येस येस. आपण ठीक आहे. धन्यवाद. आणि असं समजू नका की आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. आपलं लेक्चर इन कंटिन्युअस आहे. कारण आपण काही भाग कव्हर केला, काही भाग तुमची परीक्षा होईपर्यंत संपणार आहे. त्यामुळे ज्या ज्यावेळी तुमचं मार्गदर्शन तुम्हाला माझं हवं असेल त्यावेळी मी मार्गदर्शनाला तयार आहे. त्यामुळे हा लेक्चर आपलं चालू आहे असं समजूनच चाला. येस सर. येस सर. आणि सर सर तुमची ही जी डिस्ट्रिक्ट जजच्या हा सर पूजा मॅम. डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यूच्या अँगलने थोडंसं गाईड डिस्ट्रिक्ट जजच्या इंटरव्ह्यूच्या अँगलने थोडंसं गायडन्स करा. ते बघूया त्यामध्ये. तसं काय तशी जर तुमची रिक्वेस्ट आली तर तसंही करता येईल. थोडस मॅम आपल्याला त्याच्याकरता सेपरेट आपण सेगमेंट घेऊ. करूया. कसं डिमांड अँड सप्लाय. तुमची डिमांड आली तर आम्ही विचार करू. नक्कीच नाही, कारण आम्ही तुमच्यासाठीच काम करतोय. येस तुमची जर डिमांड आली तेवढी निश्चित करूया आपण. आय विल बी ग्लॅड. येस. तुमच्या ज्या काही डिमांड रिक्वेस्ट असेल किंवा तुम्हाला जे काही वाटत, जसं तर डिस्ट्रिक्ट जज करता तुम्ही सांगितलेले, मॉक इंटरव्ह्यू करता सांगितलेले आहे, अजून तुमचे काही सजेशन्स असतील किंवा रिक्वायरमेंट, ते तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करत जा. त्याला आमची टीम आणि आमच्याकडनं नक्कीच आम्ही आन्सर देऊ. ओके सर. ओके. सो आजचं लेक्चर आपण इकडे कन्क्लूड करतोय फ्रेंड्स. ओके. शुड आय क्विट? उद्याचं जे लेक्चर होणार आहे ऍडव्होकेट राजेश कातोरे यांचं, ह्याच्याबद्दल थोडंसं ते लेक्चर आपण पोस्टपोन करतोय सरांच्या काही अर्जंट कामामुळे. त्याचं मी अनाउन्समेंट ग्रुपमध्ये करेनच. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही इतका जो वेळ दिला आणि तुमचं मार्गदर्शन आपल्या मुलांना तुम्ही दिलं. थँक्यू. बाय एव्हरीवन.